दरम्यान थेट आपण विधानसभेत जाऊया. तिकडे बच्चू कडूंसोबत संवाद साधतात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेल. सभागृहात चांगल्या झाल्या. एक तर पेपर फुटीचा कायदा आला, दुसरं दिव्यांगासाठी जे विषमता होती, जनरल दिव्यांगांना 1 कोटी आणि सामान्य दिव्यांगाला 3 लाख, ते आता सगळ्यांना समान केली. मी आणि बनसोडनी दोघांनी सही घेतली मुख्यमंत्र्याची आणि ते आता फायनल झालेलं आहे. कालपर्यंत तुम्ही म्हणत होतात की म्हणजे बच्चू कडू जे दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करतील, जे त्यांच्या बाजूने असेल, बच्चू कडू त्यांच्या मुद्द्याला जे समर्थन देईल. सरकारने आता समर्थन दिलंय तुमच्या मुद्द्याला शेवटच्या मला अधिवेशनात. वाटतं हे फक्त टेलर आहे, आमचे खरे मुद्दे अजून बाकी आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही ऑप्शन म्हणजे महायुतीसोबत पुढे चालायचा आणि एकलं चलारचा दोन्ही पर्याय तुमच्यासाठी खुले ठेवले आहे. आमच्यासाठी सगळेच पर्याय खुले आहे. आम्ही कोणाच्या बंधनात राहावं, आम्ही लोकांच्या बंधनात राहू शकतो. सगळ्या पर्याय म्हणजे असं जर म्हटलं तर मग महाविकास आघाडी हा देखील एक पर्याय होऊ शकतो बच्चू भाऊ. नाही, कसं आहे, आखरी कुठले गणित कसे बसतं, शेतकऱ्याचा मजुराचा आवाज बुलंद व्हावा, त्याच्या वतीचे 10-15 आमदार आले पाहिजे, त्यासाठी आम्ही काही करू. बच्चू कडूंनी आज एकनाथ शिंदे यांनी ज्यांना सांगितलं त्यांना मतदान केलं आहे हे स्पष्ट करतायत आणि बच्चू कडू सांगतायत की येत्या काळात माझ्याकडे सगळेच पर्याय खुले आहे. महाविकास आघाडीच्या प्रश्नावर देखील त्यांनी एक असा प्रखर नकारही दिलेला नाही आणि सकारात्मक उत्तरही दिलेलं नाही. त्यामुळं नेमकं बच्चू कडूंची भूमिका येत्या विधानसभेत काय असणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेल, NDTV मराठी, मुंबई.